नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांना। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जर तुम्ही बघत असाल, जर तुम्हाला 5 महिने तुमचे हे वाढीव कार्यकाळाचे संपले असेल तर तुम्हाला कार्यमुक्त आदेश सुद्धा भेटला असेल। कार्यमुक्त आदेश सगळ्यांना लिस्ट लागत आहे, सगळ्या जिल्ह्यांची कार्यमुक्त आदेश येत आहेत। आता सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना गोंधळ उडालेला आहे की कार्यमुक्त आदेश भेटला, आमचं मानधन जमा होईल का नाही होणार, जे रखडलेलं मानधन आहे त्याचं काय होणार आणि तुकाराम बाबाचं पुढचं नियोजन काय आहे। तुकाराम बाबांची जर आपण बघित असाल तर तुकाराम बाबाचे पुढील कशा पद्धतीने नियोजन आहेत। आता प्रेस कॉन्फरन्स तुकाराम बाबांनी घेतली आहे, त्यासोबतच तुकाराम बाबांनी सदस्य नोंदणी सुद्धा सुरू केलेली आहे। या सगळ्या गोष्टी काय आहेत याची महत्त्वाची अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे अशा सगळ्यांना कार्यमुक्त आदेश सध्या पंचायत समिती, तुमचा जो विभाग आहे, तुमचा शाळेस्तरीय सगळ्या विभाग तुम्हाला कार्यमुक्त आदेश देत आहेत। त्यांना वरूनच तशी माहिती आलेली आहे आणि त्यांना कार्यमुक्त आदेश करण्यास सांगितलेला आहे। ते सगळे तुम्हाला कार्यमुक्त आदेश देत आहेत। आता तुम्हाला कार्यमुक्त आदेश तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जमा झालेले आहे, जोपर्यंत तुमचं कार्यरत होते तोपर्यंत तुम्हाला सगळ्या महिन्याची तुमची हाजरी अहवाल जमा करायची आहे। तुमच्या विभागाला जर तुम्ही सगळ्या महिन्याची हाजरी अहवाल दर महिन्याला व्यवस्थित जर कोणाची राहिली असेल तर ती मागील सगळी व्यवस्थित जमा करा। तुमचं लवकरच पेमेंट सुद्धा, मानधनाची सुद्धा प्रोसेस सध्या सुरू आहे। कौशल्य विकास विभाग कडून माहिती भेटलेली आहे की तुमचं पेमेंटची प्रोसेस सध्या सुरू आहे। ज्या मुलांची आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस सध्या राहिलेली आहे, काहींना ओटीपी येत नाहीये, काहींना आधार व्हेरिफिकेशन करताना आधारचा प्रॉब्लेम येत आहे, काहींचे डॉक्युमेंट इश्यू आहेत, काहींचं व्हेरिफिकेशन पूर्ण होत नाही, यांनी सगळ्यांनी पर्सनल मला मेसेज करा। आपण सगळ्यांच्या अडचणी सध्या दूर करू, कारण सगळ्यांच्या लवकरात लवकर जेवढ्या व्हेरिफिकेशन प्रोसेस लवकर होईल तेवढंच मानधनाचा पुढील प्रोसेस करण्याला त्यांना सोपं जाईल। पुढील मानधन सुद्धा लवकरात लवकर तुमचं जमा होणार आहे। आता प्रशिक्षणार्थ्यांना असा प्रश्न आहे की मानधन कधीपर्यंत जमा होणार आहे आणि ते कसं जमा होणार आहे। तुमचं जे 5 महिन्याचं जर मानधन राहिलेलं असेल तर ते सगळं मानधन एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते जो तुमचा बँक अकाउंट लिंक आहे त्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहेत। आता तुम्हाला महत्वाची माहिती म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की जमा तर होणार आहेत पण कधी होणार आहे, तर या सप्टेंबर महिन्याच्या शेवट सगळी ऑनलाईनची प्रोसेस कंप्लीट होणार आहेत आणि त्यानंतर तुमची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या शेवट तुमची सगळा मानधन, सगळ्यांचं पेमेंट जमा होणार आहे। तर त्याची कुठली काळजी करू नका। आता सध्या तुकाराम बाबाची सदस्य नोंदणी सुरू आहे। तर सदस्य नोंदणी काय आहेत, तर सदस्य नोंदणी जर तुम्हाला व्हायचं असेल तर सदस्य नोंदणी करून घ्या, कारण तुकाराम बाबा आता 1,34,000 प्रशिक्षणार्थी, एवढ्या सगळ्यांना तर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गी लागत सोपं नाहीये। कार्यमुक्त सगळ्यांना, भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना कार्यमुक्त आदेश दिलेले, कार्यमुक्त केलेला आहे। तुकाराम बाबाची जी सदस्य नोंदणी आहे, लवकरात लवकर तुम्ही सुद्धा सदस्य नोंदणी करून घ्या, कारण सदस्य नोंदणी केल्यानंतर त्या प्रशिक्षणार्थ्यांना खरोखर गरज आहे आणि तुकाराम बाबा सुद्धा त्यांच्यासाठी लढणार आहेत। तुकाराम बाबांनी आताच कॉन्फरन्स घेतली आहे, प्रेस कॉन्फरन्स, आणि त्यामध्ये परत एकदा उपोषण करण्याचा इशारा सुद्धा तुकाराम बाबांनी दिलेला आहे। तुकाराम बाबा काही ना काही प्रशिक्षणार्थ्याचा मार्गी लावल्याशिवाय थांबणार नाही। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना वाटत आहे की आपल्याला कार्यमुक्त झालेला आहोत आणि हा लढा इथे संपला का, असं नाहीये। तुम्ही घाबरू नका। सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठे ना कुठे कशाही प्रमाणात का होईना थोड्या प्रमाणात यश नक्की भेटणार आहे। त्यासाठी तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहे। तुम्ही फक्त तुमच्या मानधनाची टेन्शन घेऊ नका। तुमचं मानधन लवकरच तुमच्या खात्यामध्ये शासन वितरित केल्या जाणार आहेत। प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न होते की आमच्या विभागानेच खाऊन घेतलं की काय, आमच्या शासनाने ते पैसे गडप केले का, असं कुठलाही होणार नाही। तुमचे पैसे तुम्हालाच तुमच्या जे आधार सीडिंगला जी बँक लिंक आहे त्या आधारच्या थ्रू तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। तुम्हाला फक्त आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे। त्याचा सुद्धा तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा आणि तुमची तशा पद्धतीने आधार
सीडिंगची आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस सर्व कंप्लीट करून घ्या। जर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल तर तो करून घ्या। जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, ज्यांना ओटीपी येत नाहीये, तर त्यांनी एकदा कौशल्य विकास विभागाला भेट द्या, तिथं तुमचा हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल। तर तुमच्या ज्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, आपण प्रत्येकाला त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आणि त्यांचा रिप्लाय देत असतो। त्याच्यामुळे तुमचे जर काही मनामध्ये काही प्रश्न असेल, काही अडचणी असेल तर नक्की सांगत चला आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त ज्यांना खरोखर गरज आहे अशांनी सगळ्यांनी तुकाराम बाबाच्या नक्की सदस्य व्हा। धन्यवाद।